गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे मंगेशी देवी। ही देवी ज्यांची कुलदेवता आहे त्यातीलच एक परिवार आहे सराफ परिवार। या परिवारातील लक्ष्मण सराफ हे बेळगावला इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करायचे। काही काळानं लक्ष्मण सराफ हे मुंबईला आले, चिखलवाडी या ठिकाणी राहायला लागले आणि त्या ठिकाणीही त्यांचा व्यवसाय चांगल्याच पद्धतीने चालू होता आणि याच्यातूनच त्यांना चांगला पैसा मिळत होता। अशा पद्धतीचा हा संपन्न सुखी असा परिवार होता। या परिवारामध्ये 4 जून 1947 साली म्हणजे भारत स्वातंत्र्य मिळायच्या 1-2 महिने अगोदरच एका मुलाचा जन्म झाला। गोपीनाथ सावकार हे त्या मुलाचे मामा होते आणि अशोक कुमार यांचे ते पंखा होते म्हणजे फॅन होते। त्यामुळे त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं अशोक, म्हणजेच अशोक सराफ। तर अशोक सराफ यांचं शालेय शिक्षण DJT महाविद्यालय जे आहे त्या मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आणि वयाच्या 10-11व्या वर्षापासूनच त्यांना अभिनयात करिअर करण्याची इच्छा होती, अभिनय करण्याची इच्छा होती। कारण त्यांच्या मामाचीच नाटक कंपनी होती आणि त्या ठिकाणी काम करावं असं बाळकडूच त्यांना लहानपणापासून अभिनयाचं मिळत होतं। त्यामुळे रंगभूमीवरती हौशी कलाकार म्हणून ते काम करत होते। पण तोंडाला पावडर लावून नाटकं करण्यापेक्षा नोकरी करून 4 पैसे मिळवावेत असा त्यांच्या वडिलांचा आग्रह होता आणि त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 10 वर्षे त्यांनी नोकरी केली। नोकरी करत ते अभिनय करत होते, अभिनय करता करता नोकरी करत होते, नोकरीमध्ये नोकरीचा अभिनय करत होते। अशा पद्धतीने त्यांचं सगळं काम चाललेलं होतं। पण अशोक सराफ यांना चित्रपट किंवा नाटक मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागली नाही, कारण घरामध्येच नाटक कंपनी होती। त्यामुळे जे पात्र ज्या भूमिका त्यांना मिळाल्या त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती गाजवल्या। वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी 10 वर्ष नोकरी केली होती। आता याच काळामध्ये त्यांनी प्रसिद्ध लेखक वि.वा. शिरवाडकर यांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकातून विदूषकाची भूमिका केली आणि रंगभूमीवरती प्रवेश केलेला होता। या नाटकातील भूमिका त्यांनी उत्तम पद्धतीने वठवली होती आणि त्यामुळे 1969 त्यांनी दत्ता माने यांच्या जानकी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीची कारकीर्द त्यांची सुरू झालेली होती। अशा पद्धतीनं अशोक सराफ यांचा मायानगरीमध्ये प्रवेश झाला होता। अनेक दिग्दर्शकांच्या नजरेमध्ये त्यामुळे ते आलेले होते। प्रसिद्ध दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांनी आपल्या आगामी चित्रपटात अशोक सराफ यांना एक छोटीशी भूमिका दिली होती। चित्रपट होता धोनी घरचा पाहुणा। चित्रपट फार काही कमाल दाखवू शकला नाही, मात्र 2 चित्रपटात भूमिका केल्या। याच काळात अशोक सराफ यांची नाटकं पण चालू होती। अशोक सराफ यांना यश मिळालं नाही, 5-6 वर्ष काम करून सुद्धा त्यांना प्रसिद्धी मिळालेली नव्हती, पण काम मात्र चालू होतं। पण एक दिवस त्यांना एक माणूस भेटला आणि त्यानं अशोक सराफ यांचं आयुष्य बदलून टाकलं। त्या माणसाचं नाव होतं दादा कोंडके आणि चित्रपट होता पांडू हवलदार। याच्यामध्ये अशोक सराफ यांनी सखारामची भूमिका केली होती। थिएटरमध्ये शो सुरू होता। अशोक सराफ तो चित्रपट पाहायला गेलेले होते। जाताना त्यांना कोणीही ढुंकून बघितलेलं नव्हतं, पण चित्रपट संपला आणि बाहेर येत असताना अशोक सराफ फक्त 3 तासामध्ये सेलिब्रिटी बनलेले होते। लोकांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलेलं होतं। त्यांचा हा गाजलेला पहिला चित्रपट होता। त्यानंतर राम राम गंगाराममधील ममद्या खाटे याची भूमिका त्यांनी केली होती, ती सुद्धा प्रचंड गाजलेली होती आणि यामुळे अशोक सराफ हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं होतं। संवादाचं टायमिंग आणि प्लेसिंग दोन्हीही त्यांना या गोष्टीची उपजतला देणगी मिळालेली होती। त्यानंतर त्यांच्याकडे चित्रपटांचा ओघ सुरू झाला होता। इथूनच अशोक सराफ मराठी चित्रपटामध्ये प्रमुख नायक म्हणून काम करायला लागले होते। याच काळामध्ये सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यासारखे अभिनेते आणि दिग्दर्शक यांची साथ मिळाली होती। त्यात अजून एक नाव होतं, ते म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे। या दोघांनी मिळून अनेक सुपरहिट म्हणजे 50पेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिलेले होते। नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जम्मत, आयत्या घरामध्ये घरोबा किंवा अलीकडल्याच काळातला शुभमंगल सावधान, आई नंबर 1 म्हणजे अशा पद्धतीचे ह्यांचे स्वतःचे स्वतंत्र चित्रपट आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरचे चित्रपट होते। म्हणजे या सगळ्या चित्रपटांमुळे रसिकांच्या मनावरती अशोक सराफ यांनी राज्य केलेलं होतं। 80च्या दशकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत ही जी जोडी आहे ती इतकी गाजलेली होती की त्याच्यामुळे म्हणजे लक्ष्य आणि अशोक यांची जोडी ही आजही लोकांच्या काळजामध्ये आहे, स्मरणामध्ये आहे। म्हणजे अशी ही बनवा बनवी, धूमधडाका, दे दनादन यांसारख्या चित्रपटात त्यांनी धमाल उडवलेली होती आणि अशी ही बनवा बनवी हा चित्रपट तर आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे आणि त्यावेळेस त्या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक केलेला होता। 50 रुपये वारले किंवा धनंजय माने इथंच राहतात का, हे जे डायलॉग आहेत ते डायलॉग त्याच्यावरती आजही मीम्स बनत आहेत। 1980च्या दशकामध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे दोघंही सुपरस्टार म्हणून उदयास आलेले होते। आता लक्ष्मीकांत बेर्डे जे आहेत त्यांनी विनोदी भूमिका केल्या होत्या आणि काही गंभीर भूमिका केलेल्या होत्या, पण अशोक सराफ यांनी विनोदी भूमिका केल्या, गंभीर भूमिका केल्या,
खलनायकी भूमिका केलेल्या होत्या आणि वेगळ्या पद्धतीनं म्हणजे अष्टपैलू अशा पद्धतीचे हे कलाकार होते. धूमधडाका याच्यामधलं वख्खा बिक्की उखू अशा पद्धतीने किंवा भूताचा डाव याच्यामधील एक प्रेमळ भूत आहे. अरे संसारामधला दृष्ट सावकार आहे. वजीरमधला एक असा बेरकी राजकारणी आहे. अशा पद्धतीच्या भूमिका त्यांनी वठवलेल्या होत्या. 1995 पासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा दामाद या चित्रपटानं पाऊल ठेवलेलं होतं. करण अर्जुनमधला मुन्शी, त्यानंतर प्यार किया तो डरना क्या, त्यानंतर गुप्त, कोयला, यस बॉस, जोरू का गुलाम, जोडी नंबर 1 हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट आहेत. आता मराठीचे सुपरस्टार हिंदीमध्ये जाऊन नोकराचं काम करायचे, हमालाचं काम करायचे, अशा पद्धतीच्या दुय्यम भूमिका करत असायचे. पण तिथे ते सुद्धा आता त्यांना आनंदाची गोष्ट होती ती, कारण ते हिंदीमध्ये काम करत. पहिले नोकर का करेना, इथं सुपरस्टार आणि तिथं नोकर अशा पद्धतीनं. आता काही वर्षापूर्वी आलेला सिंघम हा चित्रपट जो आहे त्या चित्रपटामध्ये सुद्धा अशोक सराफ यांची हेड कॉन्स्टेबलची जबरदस्त भूमिका होते. अशोक सराफ यांनी ये छोटी बातें किंवा हम 5 अशा पद्धतीच्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये सुद्धा काम केलं होतं. 1995 ते 1999 या काळामध्ये हम 5 ही जी मालिका आहे त्या मालिकेचा जे पात्र आहे आनंद महातोर हे घराघरामध्ये पोहोचलेलं होतं. 2000च्या दशकामध्ये अशोक सराफ यांचा सहारा टीव्हीवर प्रसारित झालेला कॉमेडी शो होता डोंट वरी हो जाएगा, हा सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडलेला होता. आता हे सगळं चालू असतानाच त्यांनी मराठी नाटकामध्ये सुद्धा काम केलेलं होतं. हमीदाबाईची कोठी, अनाधिकृत, मनोमिलन किंवा हे राम, कार्डिओग्राम, डार्लिंग या सारखं छातीमध्ये दुखतंय किंवा लगीन घाई, व्हॅक्यूम क्लिनर अशी काही महत्त्वाची त्यांची नाटकं आहेत. पण काही नाटकं चालली, काही नाटकं तर फार अगदी म्हणजे नाही चालली असं. आता एकदा ते एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राज्याच्या बाहेर गेले होते. ते त्या चित्रपटाचं शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते आणि त्यातच त्यांना एक दुःखद बातमी समजली. त्यांचे वडील रुग्णालयामध्ये दाखल केलेले हे त्यांच्या धाकट्या भावानं कळवलं. वडील अत्यावस्थ आहेत हे सुद्धा समजलं. आता त्या ठिकाणी सगळा सेट लावलेला होता. शेकडो लोकं जमलेली होती. कॅमेरामन होते, कलाकार होते, लाईटवाले होते, इथपासून सगळी गोष्ट होते. लाखो रुपये रोज खर्च होत होता. आता हे जर चित्रीकरण झालं नाही तर त्या निर्मात्याचं करोडो रुपयांचं नुकसान होईल. आता करायचं काय? त्यावेळेस त्यांनी त्या चित्रपटाचं शूटिंग जे आहे ते चालूच ठेवलं आणि काही वेळातच वडील गेल्याची माहिती त्यांना समजली. त्यांना त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला पण जाता आलं नाही. तर अशा पद्धतीचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले होते. आता अशोक सराफ यांना सगळेजण प्रेमानं मामा म्हणायचे, अशोक मामा म्हणायचे. आता अशोक मामा हे नाव कसं पडलेलं होतं तर काही वर्षापूर्वी कोल्हापूर आणि त्या भागामध्ये अशोक सराफ यांचं शूटिंग होतं आणि त्या शूटिंगच्या सेटवरती त्यांचे कॅमेरामन होते. त्यांची एक मुलगी यायची. तर ती मुलगी अशोक सराफ यांना मामा म्हणायचे आणि त्यामुळे त्यांना सगळेच तिथून पुढं मामा म्हणायला लागले आणि ते पूर्ण चित्रपटसृष्टीचे मामा झालेले होते. त्यामुळे आता कोणी जरी त्यांना काय बोललं तरी अशोक मामा याच नावाने त्यांना हाक मारली जाते. तर अशा पद्धतीनं या मामानं नंतर म्हणजे सगळ्यांनी त्यांना मामा बनवलेलं होतं. आता यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर आपण माहिती घेतली तर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं लग्न झालं त्यावेळेस त्यांचं 18 वर्षाचं अंतर होतं आणि सिनेमाच्या सेटवरती दोघांची ओळख होते. त्यानंतर मग अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलेलं होतं. त्याच्यामध्ये आशी बनवा बनवी, नवरी मिळे नवऱ्याला हे चित्रपट होते. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे दोघंही त्या काळचे सुप्रसिद्ध कलाकार होते. एकमेकांना ते प्रेमात पडले होते, एकमेकांना त्यांची आवड निर्माण झाली होती. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. थोडीफार काय बाचाबाची झालेली, कुणी काही विरोध केला वगैरे वगैरे, पण 1990मध्ये त्यांनी गोव्यातील मंगेशी मंदिरामध्ये लग्न केलेलं होतं आणि यांना अनिकेत सराफ नावाचा एक मुलगा आहे जो एक शेफ आहे. त्यानंतर पत्नी ज्या आहेत निवेदिता जोशी यांनी म्हणजे निवेदिता सराफ, तर त्यांच्याबरोबर त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन केलेली आहे. टन टनाटन ही मराठी मालिका आणि अनेक हिंदी मालिका त्यांनी बनवलेल्या आहेत. अशोक सराफ यांचा 2 वेळा अपघात झालेला होता आणि दोनही अपघातातून ते बचावलेले होते. पहिला अपघात 1988मध्ये झाला होता. त्यावेळेस त्यांच्या मानेला झटका बसला होता आणि साधारण 6 महिने त्यांना विश्रांती घ्यायला लागली होती. याच्यातून ते बरे झाले होते. त्यानंतर चोरीचा मामला या चित्रपटातून त्यांनी कमबॅक केलेलं होतं. दुसरा अपघात होता 2012मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवरती. तळेगावचा जो बोगदा आहे तो क्रॉस करत असताना त्यांच्या पाठीमागचा टायर जो आहे गाडीचा तो टायर फुटलेला होता आणि नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले होते. एका मोठ्या अपघातातून त्यांची सुटका झाली होती. आता त्या गाडीमध्ये अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनेता संतोष जुवेकर होता. त्यानंतर दिग्दर्शक असित रेड्डीज होते. कला आणि संगीतकार सतीशचंद्रसुद्धा होते. अशोक सराफ यांना 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर असे अनेक पुरस्कार आहेत की त्या पुरस्कारांवरती त्यांचं नाव कोरलेलं आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बाकीचे तर सगळे म्हणजे ते एवढे मोठे कलाकार आहेत आणि त्यांना असे अनेक पुरस्कार आहेत त्याच्याबद्दल सांगण्यापेक्षा महाराष्ट्र भूषण मिळालं आहे आणि फिल्मफेअर मिळालेला आहे. त्याचबरोबर
त्यांनी इंग्लिश नाटकामध्ये म्हणजे हे राम कार्डिओग्राम या नाटकाद्वारे परदेशी रंगमंचावरती सुद्धा पाऊल ठेवलेलं आहे. 1969 पासून मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी, त्यानंतर मराठी नाटकं, हिंदी चित्रपट, हिंदी मालिका अशा पद्धतीनं सगळ्यामध्ये जवळजवळ 250पेक्षा जास्त चित्रपटात, मराठी चित्रपटात 100पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता अशोक सराफ यांचा स्वभाव जर पाहिला तर तो शांत आहे, अबोल आहे. ते 75 वर्षाच्यापेक्षा जास्त त्यांचं वय झालेलं आहे, पण अजूनही ते फिट आहेत असं समोर येतं आणि अजूनही त्यांच्या नाटकाचे, चित्रपटाचे दौरे चालू असतात. तर अशा पद्धतीचा आहे अशोक सराफ यांचा जीवन प्रवास. आता याच्यामध्ये काही मुद्दे मी मांडले, काही मुद्दे बोलायचे राहून गेले, तर त्याबद्दल जर तुम्हाला काय वाटलं तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा. त्यावरती पण आपण नंतर बोलूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.